थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बिस्किटासारख्या खुसखुशीत बनणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात. गव्हाचं पीठ आणि गुळाच्याच या कापण्या भरपूर दिवस छान टिकतील आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहतील, वातड होणार नाहीत. तर त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. असा बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा मिक्सरला थोडासा बारीक वाटून घेऊ शकता. यामध्ये रवा बारीकच वापरायचा आहे. चिमूटभर मीठ आणि पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये मी घातलेला आहे. यामुळे बिस्किटासारख्या आतून जाळीदार कापण्या बनणार आहेत. सगळं छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 2 चमचे गरम तुपाचं मोहन घालायचंय. तर तूप चांगलं गरम करून घेतलं आणि या पिठावरती काढून घेतलं. पीठ असं मस्त फेसाळायला हवं. चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं. थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच किंवा तळ हाताने चोळून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला. यामध्येच अर्धा चमचा वेलची पूड घेतली. आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता दूध घालायचंय. सुरुवातीला 1/3 कप दूध घेऊन हे 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं. त्यानंतर पुन्हा 1/3 कप दूध ऍड केलेलं आहे आणि असं हे मिश्रण तयार करून घेतलं. आता हे गुळाचं मिश्रण पिठावरती गाळून घ्यायचं. म्हणजे गुळाचे काही छोटे छोटे खडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतात. थोडं थोडं हे गुळाचं मिश्रण यामध्ये घेऊन आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचंय. आपण नेहमी कापण्या बनवतो त्या पद्धतीने यामध्ये बेसन वापरलेलं नाही किंवा गुळ पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून घेतलेला नाही. शिवाय यामध्ये थोडासा बेकिंग सोडा वापरलेला आहे. तुपाचं मोहन वापरलेलं आहे, त्यामुळे बिस्किटासारख्या या कापण्या बनून तयार होणार आहेत. तर हे पहा, सगळं हे गुळाचं मिश्रण यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. दूध आणि गुळाचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. कापण्यांना अगदी परफेक्ट असा गोडवा येतो. तर हे पहा, साधारण अशी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता हे भिजत न ठेवता लगेचच हे लाटून घ्यायचं, याच्या कापण्या पाडून घ्यायच्या. तर या कणकेचे 3 भाग करून घेतलेले आहेत. असा एकसारखा गोळा करून घेतला आणि लाटून घ्यायचं. लाटून घेताना तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही. हे असं परफेक्ट घट्टसर असेल तर पोळपाटाने लाटण्याला चिकटत नाही. सगळ्या बाजूनी एकसारखं जाडीला लाटून घेतलं. याच्या कडा कट करून घेतल्या आणि चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं. आता या पद्धतीने याच्या कापण्या पाडून घेतल्या. तुम्हाला जसं लहान मोठ्या कापण्या हव्या आहेत त्या पद्धतीने करून घेऊ शकता. तर हे पहा, पोळपाटाला अजिबात न चिकटता कापण्या आपल्या वेगळ्या होत आहेत. तर या पद्धतीने एक एक छोटा गोळा घेऊन लाटून घ्यायचं, कापण्या पाडून घ्यायच्या आणि एखाद्या ताटामध्ये ठेवून द्यायच्या. आपल्या नेहमीच्या कापण्या तर चवीला छानच लागतात, पण या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तर सगळ्या कापण्या पाडून झालेल्या आहेत. तेल सुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं. थोड्या थोड्या कापण्या झाऱ्यामध्ये घेऊन तळून घ्यायच्या. एका वेळी भरपूर कापण्या तळून होतात आणि तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये गुळ असल्यामुळे लगेचच याचा रंग बदलू शकतो. त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत एकसारखा रंग येईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या. हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की काढून घ्यायच्या. कारण काढून घेतल्यानंतर सुद्धा याचा रंग आणखी थोडासा गडद होऊ शकतो. हे पहा, या रंगावरती कापण्या आल्या, तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घ्यायच्या. यामध्ये पाण्याऐवजी दुधाचा वापर केलेला आहे. उकळून थंड झालेलंच दूध इथे मी वापरलेलं होतं. दूध वापरल्यामुळे थंड झाल्यानंतर किंवा 2 ते 3 दिवस झाल्यानंतर कापण्या वातड होत नाहीत. खुसखुशीतपणा टिकून राहतो, मऊ सुद्धा होत नाहीत. आणि हे पहा, पूर्णपणे या थंड झालेल्या आहेत. रंग सुद्धा मस्त आलेला आहे. आणि आतून तुम्ही पाहू शकता बिस्किटासारख्या आतून जाळीदार झालेल्या आहेत. आणि चवीला तर इतक्या छान लागतात की मुलं एकाच दिवसात संपवतील. एकदा या वेगळ्या पद्धतीने कापण्या नक्की करून पहा.